राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा इंडिया आघाडीत जाणार असल्याच्या चर्चांना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले। पक्ष हा आपल्या विचारांवर ठाम असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे वाटचाल करेल असं रोहित पवार बोलले असून त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि महानगरपालिकेचा जो कारभार हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समोर आलेला आहे। नाही, एकतर चुकीच्या पद्धतीचा जो काही कारभार महानगरपालिकेमध्ये सुरू आहे तो लोकांनी बघितलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा इथं या राज्यात करताना आपण सगळेजण बघू शकतो। त्यामुळे तिजोरीमध्ये असणारा गरिबाचा जो पैसा आहे त्याचा पूर्णपणे चिखल झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमचं आंदोलन सुरू होतं, राज्य सरकारने जी कर्जमाफी दिलेली आहे तुम्ही कसं? नाही, आम्ही तर काय थांबवलेलं नाही। उद्या प्रवीण परदेशी साहेबांबरोबर आमची बैठक आहे, मुख्यमंत्री साहेबांनी ती सांगितले, ती बैठकीत काय होते हे आम्ही बघू आणि जर आमच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग आम्हाला दुसरा पर्याय नाही, आम्हाला रस्त्यावरची लढाई तिथं लढावी लागेल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही लढतोय। आम्ही लढणं कुठेही सोडलं नाही आणि सोडणारही नाही। आम्ही सामान्य लोकांबरोबर या सरकारच्या विरोधात या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत राहू। मिसिंग लिंकच्या संदर्भात जी दुर्घटना समोर आलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटात हे उद्घाटन करण्यात आलं होतं, मात्र पहिल्याच पावसामध्ये मिसिंग लिंक पूर्णपणे खराब झालं। आता स्पेनमध्ये डिझाईन झालं, कॅनडामध्ये डिझाईन झालं आणि मग हे सगळं करून 250 किलोमीटर प्रति घंटा वारं आलं तरी इथं काही होणार नाही असं सांगण्यात आलं आणि छोट्याशा पावसातच दगडं तिथं कोसळायला लागली आणि आत बघितलं तर पिचकाऱ्या सगळीकडे आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागल्या, रस्ते क्रॅक झालेले आपण सगळेजण बघितले। त्यामुळे हे जे काय आहे तर जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसा राज्य सरकार जो खर्च करत आहे त्याचा कुठेतरी चिखल झालेला आपण सगळेजण बघू शकतो। सर, दुसरा प्रश्न की एनडीएसोबत कुठेतरी राष्ट्रवादी गट जाण्याची चाचपणी सुरू आहे, काही वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे, तुमचं काय मत आहे? नाही, असं कुठंच काय झालेलं नाही। एनडीए बरोबर आम्ही जाणार नाही आणि त्याच्याचबरोबर काँग्रेसबरोबर सुद्धा विलीन होणार नाही। आम्ही आमची भूमिका ही महाराष्ट्र धर्माच्या बाजूने लोकांबरोबर राहून रस्त्यावरची लढाई या सरकारच्या विरोधात लढत राहू। एकंदरीत महाराष्ट्र धर्माची लढाई ही आम्ही रस्त्यावर उतरू असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, मुंबई।